CPCLच्या ॲपमध्ये चार्जिंग इन प्रोग्रेस ते पण तुम्हाला स्टेटस दाखवत राहील. आहे का? बंद आहे? बंद आहे चार्जर. अरे यार बंद आहे. बंद आहे. तुम्हाला जस्ट दाखवण्यासाठी थांबलो होतो आम्ही. तर असे काही प्रॉब्लेम आहेत इलेक्ट्रिक चार्जमध्ये. हे पण बंद आहे का? हे पण बंद आहे. ते ट्राय करून बघावं, झालं तर झालं आणि बरं झालं स्टार्ट झालं चार्जिंग. शिवसकाळ मित्रांनो, मी तुमचा मित्र किरण ठाकरे फ्रीस्टाईल भटकंतीच्या या एपिसोडमध्ये स्वागत करत आहे. हा एपिसोड थोडा इंटरेस्टिंग होणार आहे, तरी तुम्ही पूर्ण एपिसोड नक्की पहा. आज आम्ही प्रवास करतो आहे. माझ्या मोठ्या भावाने टियागो इलेक्ट्रिक कार घेतली आहे, तर त्याची आम्ही आज टेस्ट करणार आहे. आम्ही आज गावाला जाणार आहे आई बाबासोबत. तुम्ही बघू शकता ही मागं टियागो इलेक्ट्रिक कार आहे. तर हिची रेंज जवळपास 315 350 किलोमीटर एका चार्जमध्ये, फुल चार्जमध्ये 100%. तर आम्ही आज तेच बघणार आहोत की रिअल लाईफमध्ये किती किलोमीटर चालते. घरी तर 6-7 घंट्यात रात्री लावली होती. रात्री आम्ही चार्जिंगला लावली होती, 7 घंटे लागले जवळपास चार्ज व्हायला फुल. ते आता फुल चार्ज झाली आहे. बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की माझं नक्की गाव कोणतं आहे, सिंधुदुर्ग आहे की दुसरं कोणतं आहे. तर मी त्यांना सांगू इच्छितो की माझं गाव, तसं माझं जन्मगाव अमरावती आहे आणि आम्ही बुलढाण्यातसुद्धा आमचं घर आहे. तर आणि इंस्टाग्रामच्या मित्रांना माहितीच असेल माझ्या. तर मी जरी जन्माने विदर्भात जन्मलो आहे, पण माझं मन आणि शरीर नेहमी कोकणात असते. कोकण हे माझं सेकंड होमटाऊन आहे. तर असो, मी तुम्हाला आज सर्व डिटेल्स देईल. चार्जिंगला किती वेळ लागतो, कुठे कुठे चार्जिंग स्टेशन अवेलेबल आहेत, ते अवेलेबल असूनसुद्धा वर्किंग आहेत की नाही, याचीसुद्धा माहिती तुम्हाला या एपिसोडमध्ये कळेल. तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. व्हिडिओ पुण्यावरून स्टार्ट करणार आहे. पुणे, नगर, संभाजीनगर आणि मग बुलढाणा. आम्हाला दुसरासुद्धा रूट आहे वाया समृद्धी. पण समृद्धीने आय थिंक 2 का 3 चार्जर आहेत, पण ते सुरू आहेत की नाही याबाबत शंका आहे. तर आम्ही फर्स्ट टाईम आमच्या नेहमीच्या रूटने जातो, जो थोडा शॉर्टकट पण आहे. माझं गाव जवळपास बुलढाणा डिस्ट्रिक्ट, 380 किलोमीटर आहे इथून. तू येते गावाला? मी माझ्या भावाची मुलगी आहे, शांभावी, माझी आई. हाय कर, हाय. त्यांना म्हणा प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. सबस्क्राईब टू माय चॅनल. हां, टू माय काका चॅनल. थँक्यू. तर आम्ही मित्रांनो आता निघत आहे. तर मी तुम्हाला डिटेल्स देतच राहील. आणि इकडं पूर्ण शेतीवाडी, रावेरचा एरिया असं मोकळा आहे. इकडे छान धुकं पडलं आहे आज. ते पोपट चालले, पोपट. या कारमध्ये CNG ऑप्शनसुद्धा होता, पण CNGमुळे थोडी डिक्की छोटी होते. याच्यामध्ये पूर्ण डिक्की, पूर्ण बूट स्पेस मिळतो. तरी आज फुल बूट स्पेस भरलं आहे. आमचं 4 जणांचं सामान आहे, बघू शकता पूर्ण पॅक झालं आहे. तुम्ही बघू शकता रेंज आहे ना 255 दाखवते आणि 100% बॅटरी चार्ज आहे. तर आता आम्ही ट्रिप 0 करतो. तर 0 ट्रिप A0. हां, ट्रिप A0 झाली. तर आता 8 वाजले. हां, बॅटरी पर्सेंटेज सध्या 97% आणि रेंज 248 दाखवते. पण हे जे पर्सेंटेज आणि रेंज आहे ते एक्झॅक्टली तेवढंच देईल असं काही गॅरंटी नाही आहे. त्याच्यावर जास्त काही डिपेंड नाही आहे.
मेन जे डिपेंड आहे ते बॅटरी कन्झम्पशन हे दाखवत आहे 151 वॅट पर किलोमीटर. तर याच्यावर मोस्टली रेंज डिपेंड आहे की बॅटरी किती कन्झम्पशन करते. ही टाटा टियागो बॅटरी कॅपॅसिटी आहे 24 किलोवॅट. हे कन्झम्पशन जे आहे हे व्हॅरी होत राहतं कंटिन्युअसली. हे कन्झम्पशन टेम्परेचरवर पण डिपेंड आहे. हिवाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये हे कन्झम्पशन, नंतर गाडीमध्ये लोड किती आहे, घाटामध्ये आहे का किंवा घाट उतरत आहे, चढत आहे, याच्यावर डिपेंड राहते. त्याच्यामुळे ही रेंज जी आहे कारची रेंज ही व्हॅरी होत राहते. पण प्लग शेअरमध्ये स्टेटस समजत नाही ना. लक्षरमध्ये चार्जिंग स्टेशनचं स्टेटस ऑफ आहे की ऑन आहे ते कळत नाही. त्यामध्ये फक्त लोकेशन आणि चार्जिंग स्टेशनची इन्फॉर्मेशन कळते, जसं की तिथे कुठल्या टाईपचं चार्जर आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ते चार्जिंग स्टेशन कोणी यूज केलं असेल तर युजर्स कमेंट दिसतात की त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे. बाकी त्याच्यामध्ये चार्जिंग स्टेशनचं कनेक्टिव्हिटी किंवा ते ऑन आहे की ऑफ आहे त्याचं स्टेटस वगैरे काही कळत नाही. फक्त लोकेशन आणि मोस्टली अदर इन्फॉर्मेशन, कुठल्या कंपनीचं आहे, किती वॅटचं आहे, कोणत्या टाईपचं आहे, CCS2 टाईप 2, हे इन्फॉर्मेशन जनरली कळते. ॲप कुठल्या कंपनीचं आहे आणि ॲपची लिंक पण, अँड्रॉइड ॲप वगैरे त्यांची लिंक पण त्यामध्ये कळते. If you want to charge, you need to install the separate company app, like for Jio it is Jio BP Pulse app. Then for Tata Power there. Then not many apps are there, BPCL, IPCL, then Charge Zone. There are number of apps. From there we can charge our EV car. सध्या आपलं चार्जिंग स्टेटस आहे, सध्या बॅटरी स्टेटस आहे 93% आणि रेंज दाखवत आहे 233 किलोमीटर आणि कन्झम्पशन आहे, बॅटरी कन्झम्पशन आहे 105 वॅट पर किलोमीटर. तर हे आम्ही आता येरोड्याजवळ पोचलो आहे. तर तुम्ही बघू शकता कॅबिन किती सायलेंट आहे. या EVमध्ये इंजिन राहतच नाही, एक मोटर राहते, त्यामुळे आवाज फक्त जो येतो तो टायर्समधूनच आवाज येतो. तर EVचं असं आहे की EVसाठी तुम्हाला थोडं प्लॅनिंग करून जावं लागेल. असं नाही की आपण पेट्रोल गाडीत पेट्रोल टाकतो, डिझेलमध्ये डिझेल टाकतो आणि निष्काळजीपणे चालले जातो. त्यांना तिथं काही टेन्शन नसते म्हणजे प्रवासाचं. पण इथं आपल्याला पूर्ण थोडं प्लॅनिंग करावं लागते. आणि प्रवासामध्ये मी तुम्हाला अपडेट देतच राहील की कुठं थांबलो आहे, चार्जिंग स्टेशन कसं आहे, फास्ट आहे, स्लो आहे, किती वेळ लागतो वगैरे. तर तुम्हाला पण कल्पना येईल की तुम्ही समजा प्रवासावर असाल तर कोणत्या कोणत्या अडचणी येतात, इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे इंडियामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये, EV घ्यायची की नाही याचा निर्णयसुद्धा तुम्ही करू शकता. कारण आणि टाटाने तर बऱ्याचशा गाड्यांमध्ये EV मॉडेल्स काढले आहेत. टाटा नेक्सॉन, इवन आता हॅरियरसुद्धा EVमध्ये येणार आहे, लॉन्च होणार आहे, ती नेक्स्ट मंथमध्ये आहे ती. तर टाटाचे बरेचसे प्रोडक्ट EVमध्ये आहेत. आता टाटा पंच तर त्यांनी जवळपास 415 रेंजची, हाय रेंजची गाडी आता लॉन्च होणार आहे त्याची. तर आता 176 किलोमीटर रेंज आहे. आम्ही चार्जिंग स्टेशनला आलो होतो इथे, पण हे चार्जिंग स्टेशन बंद आहे. HPचा पेट्रोल पंप आहे पण चार्जिंग स्टेशन बंद आहे. तर आता आम्ही दुसरं बघू. तर तो HPचा पेट्रोल पंपासमोरच एक चार्जिंग स्टेशन आहे. हे स्टॅटिक, हे सगळ्यात फास्ट चार्जर आहे 60 किलोवॅटचं. तर एकदा बघतो आम्ही चालू आहे की नाही. इथे कोणी नाही आहे, लॉज आहे पण इथे कोणी नाही आहे. तर असे काही प्रॉब्लेम आहेत इलेक्ट्रिक चार्जमध्ये. हे पण बंद आहे का? हे पण बंद आहे. तर अजून तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप नाही झालं आपल्या इंडियामध्ये इलेक्ट्रिकचं.
म्हणजे सुरू झालं नाही अजून. तर दोन पेट्रोल पंप नाही, 2 चार्जिंग स्टेशन आम्ही बघितले होते, ते बंद होते. आता हे 1 किलोमीटरवर दुसरं स्टेशन आहे, हे चालू आहे. हे थोडीशी मागे जे आहे, भारत सावलीमध्ये भारत पेट्रोल पंप आहे, तिथे चालू आहे चार्जिंग स्टेशन. कोंडापुरी कोंडापुरी एरिया हा. तर आता हे प्लग लावतोय आम्ही. कसे लावतात बघा तुम्ही प्लग. हा पॉवर प्लग आहे, एकदम फास्ट चार्जर आहे. हे लॉक झाली पाहिजे क्लिप आहे ना. आता ॲपमध्ये हे भारत पेट्रोल पंपाचा ॲप आहे, BPCL गायकवाड पेट्रोलियम. तर आता हे ॲक्टिव्ह दाखवत आहे. तर याचे प्रत्येक पेट्रोल पंपचे वेगवेगळे स्कॅनिंग करतोय कोड स्कॅन केला. प्राईस दाखवत आहे काय? 20 मिनिटसाठी 212 रुपये. अच्छा 20 सीट. पे होणार आहे. म्हणजे हे आधीच ट्रान्झॅक्शन होऊन जाईल. पेमेंट पूर्ण झाल्यानंतर चार्जिंग स्टार्ट झालं आहे. चार्जिंग इज स्टार्टिंग, प्लीज वेट. 20 मिनिटात होऊन जाईल फुल चार्ज. तोपर्यंत आमचा चहा नाश्ता होऊन जातो. हे बघा ओडोमीटरमध्ये पण स्टार्टिंग दिसतं. हां स्टार्ट झालेलं आहे. चार्जिंग 73 336 वोल्ट करंट आहे. 51 एम्पियर फुल करंट, चांगला करंट आहे. चार्जिंग आहे. व्होल्टेज डिमांड आहे 365. करंट चालू आहे सध्या 51 एम्पियर. आणि गाडीमध्ये बघू. आणि गाडीमध्ये पण चार्ज होते ते दाखवते, ते तुम्हाला दाखवतो मी. हे बघा चार्जिंग चालू आहे गाडीमध्ये 73. ती ब्ल्यू लाईट ब्लिंक होते म्हणजे चार्जिंग होत आहे. मोड पण दाखवते चार्जिंगचा ग्रीन कलरमध्ये चार्ज होत आहे. BPCLच्या ॲपमध्ये चार्जिंग इन प्रोग्रेस ते पण तुम्हाला स्टेटस दाखवत राहील. आणि इकडे चालू आहे चार्जिंग आता. तर तुम्ही ऑनलाईन पण बघू शकता. नाश्ता करेपर्यंत हे होऊन जाईल चार्ज. तर 20 मिनटात आहे ना 74 वरून 96 चार्ज झाली गाडी. अजून मी आता काय करतो 10 मिनटं अजून चार्ज करतो. आता 229 किलोमीटरची रेंज दाखवत आहे. तर एकदा परत 10 मिनटं चार्ज करतो कोड स्कॅन करून. आमचा नाश्ता अजून चालू आहे आईबाबांचा. तर हे तर QR आहे. परत तुम्हाला प्रोसेस दाखवतो. इथे 10 मिनटं आणि 106 रुपये. स्टार्ट चार्जिंग. आता इथे स्टार्ट होईल. हो फेल दाखवते. तर मगाशी जो एरर आला होता ना, सेशन नॉट इनिशिएटेड, तर हे पहिले अनलॉक करावं लागते. मग ते गन पहिले काढावं लागेल. तर गन काढल्यानंतर दुसरा सेशन स्टार्ट होईल. आता गन काढली आहे. आणि आता गन काढल्यानंतर मग परत तुम्ही हा QR कोड स्कॅन करून एकदा चार्जिंग करावं लागेल. मगाशी मी गन नाही काढली, तसंच चार्ज करत होतो, म्हणून ते सेशन त्यांनी घेतलाच नाही. तर हे मला पण माहीत नव्हतं, आत्ता भावानं सांगितलं. तर असं काही आहेत जुगाड इलेक्ट्रिक व्हेकलचा. तर पहिले थोडा प्रॉब्लेम होतो. कुठे चार्ज करायची, ते ॲपवर बघायचे कुठे चार्जिंग स्टेशन आहे, तेव्हा त्रास. एकदा दोनदा सवय झाली की मग नंतर प्रॉब्लेम नाही येणार. मग तुम्ही नेक्स्ट टाईम फास्ट जर्नी करू शकता. तर हे अनलॉकचं बटन मला माहीत नव्हतं. हे अनलॉकचं बटन आहे. इथून ते अनलॉक होते. मग तुम्ही ते चार्जिंग गन काढून घ्यायची. टाटा टियागोमध्ये रिजनरेटिव्ह सिस्टीम आहे. रिजनरेशन मोड आहेत. त्याच्यामध्ये हे 2 बटन्स आहेत. एकाने रिजनरेशन मोड कमी होतो आणि दुसऱ्या बटनाने रिजनरेशन मोड वाढतो. 3 रिजनरेशन मोड आहेत. 1, 2, 3. जेव्हा 3 आपण मोड ठेवतो
त्यावेळेस ॲक्सिलेटरचा पाय काढला की आपोआपच ब्रेकिंग व्हायला सुरुवात होते आणि गाडीची बॅटरी पण थोडीफार चार्ज होत राहते. ब्रेक मारतो किंवा ॲक्सिलेटरचा पाय काढतो त्यावेळेस गाडीची बॅटरी थोडीफार चार्ज होत राहते आणि त्याचा फायदा जवळपास 100 किलोमीटर्सला 3 ते 4 किंवा 5 किलोमीटरपर्यंत रेंज वाढते. वाढवतो. 2 झाले, आता हे झाले 3. आता कमी करतो. ब्ल्यू इंडिकेटर दिसतील तुम्हाला. 2, 1. आता रिजनेशन मोड वाढवतो. आता आपोआपच ॲक्सिलेटरचा पाय काढला. ॲक्सिलेटरचा पाय काढायचा आहे. ब्रेक लागतोय. ब्रेक आता ब्रेक लागला. स्पीड कमी झाला आता. स्पीड कमी झाला. एकदा ॲक्सिलेटर करायचं आहे. ॲक्सिलेटर कर. आता मी ॲक्सिलेटर दाबलंय. आता मी ॲक्सिलेटरवरून पाय काढला तर ॲटोमॅटिक ब्रेक लागायला चालू. आता मी ॲक्सिलेटरवरून पाय काढला. आता बघा स्पीड एकदम कमी होतोय. हळूहळू झाला कमी. पुणे औरंगाबाद रोडला हॉटेल स्माइलस्टोन आहे, जिथे फार मोठं एक चार्जर लावलेलं आहे. हे हॉटेल स्माइलस्टोन इथे आहे. इथे मोठे चार्जर्स अवेलेबल आहेत. तर आता आम्ही नगरजवळ पोचलोय. नगरजवळ अजून नगर आला नाही. नगरजवळ पोचतोय. आता नगरच्या पुढे आम्ही एकदा परत चार्ज करू गाडी. जेव्हा थोडं डाऊन होईल, बॅटरी डाऊन झाल्यावर अजून एकदा चार्ज करू. त्यामध्ये आमचं जेवण पण होऊन जाते मग, आणि गाडी फुल चार्ज पण होऊन जाईल. नगरच्या अगोदर हॉटेल कृष्ण चैतन्य आहे. इथं 4 झोनचं चार्जर आहे आणि हे चार्जर चालू स्थितीत आहे. चार्ज बंद आहे का? बंद आहे. बंद आहे चार्जर. अरे यार, बंद आहे. बंद आहे. तुम्हाला जस्ट दाखवण्यासाठी थांबलो होतो आम्ही. तर असा प्रॉब्लेम आहे. आतापर्यंत 3 चार्जिंग स्टेशन बंद होते. 4 पैकी फक्त एकच चालू होतं, ते कोंडापुरीचं. बाकी हे एकूण बंद आहे, 4थं. तर आम्ही असं चार्जिंग स्टेशन पाहत जाते की कोणतं सुरू आहे कोणतं नाही, म्हणजे नेक्स्ट टाइम यायला थोडं बरं राहील. घोडेगावजवळ भारत पेट्रोलियम आहे, तिथे आहे चार्जिंग स्टेशन अवेलेबल दाखवत होतं ॲपमध्ये. ॲपमध्ये हे सुद्धा समजते की अवेलेबल आहे का, कोणी चार्जिंगला लावली आहे गाडी, ते पण समजते. आता इथे परत 30 मिनटाचं करावं लागेल चार्ज. सेम ॲप आहे भारत पेट्रोल पंपाचं. 30 मिनटासाठी 319 रुपये. तर ते जेवढं सांगितले पैसे तेवढं नाही कटत. मग अशी 212 रुपये दाखवत होतं. तर 144 रुपीज डिडक्ट झाले होते. बाकी तुमचं ते ॲपमध्येच राहते बॅलन्स. आता इथे लावली चार्जिंगला. सॉरी मित्रांनो, माझा आवाज थोडा खराब आहे. माझा घसासुद्धा बसलेला आहे. 2 दिवस झाले मी थोडा आजारी होतो. तिथं बसण्याला पण व्यवस्था चांगली आहे, बाथरूमची पण व्यवस्था चांगली आहे आणि पेट्रोल पंप चांगला आहे. तर माझी आई थकली तर इथं झोपली ती. इथं मस्त सावली आहे. तुम्ही इथं जेवणसुद्धा करू शकता. नगरच्या पुढे आलं आहे, घोडेगाव जवळ आहे आम्ही. तर शिक्रापूरपासून मीच गाडी ड्राईव्ह करत होतो आणि पॉवर एकदम पॉवरफुल गाडी आहे. म्हणजे मी पेट्रोलची गाडी पण चालवली आहे, डिझेलची पण चालवली आहे, पण याच्यामध्ये एवढी इन्स्टंट पॉवर आहे. इंजिन असल्यामुळे तिथं पेट्रोल बर्न होत नाही, डिझेल बर्न होत नाही. त्यामुळे बॅटरी असल्यामुळे जसं तुम्ही पाय प्रेस केला एकदम फास्ट पळायला लागते गाडी. आणि एकदा तुम्ही कधी स्पोर्ट मोडमध्ये टाकली, त्या टाटामध्ये स्पोर्ट मोड येतो आहे, स्पोर्ट मोडमध्ये टाकले तर क्रेटा काय मोठ्या मोठ्या गाड्या टाटा सफारी त्यांना पण मागं टाकत होती. 120पर्यंत आरामात जात होती गाडी. म्हणजे ती पॉवर एवढी आहे की ती कंट्रोल नाही होत स्पोर्ट मोडमधली, पण त्याने बॅटरी जास्त कन्झ्युम करते. तर आम्ही ते रस वगैरे घेतला. रस छान होता दादा, रस चांगला होता. ऊसाचा रस घेतला. आंबा आंबा ते बघा, मालकानं त्याला म्हटलंच चाल म्हणून लगेच मालकाचं ऐकतो. तुमचं ऐकतो तो. किती प्रेम करतात.
आपल्या मालकावर आहे ना. जातोय छत्रपती संभाजी नगर मार्गे. नगर क्रॉस केला आम्ही आता. नगर नंतर छत्रपती संभाजीनगर, नंतर मग जालना मार्गे बुलढाणा. तर असा आमचा रूट आहे. आम्हाला इकडे जायचं आहे, पण पेट्रोल पंप इकडे होतं तर आम्ही गाडी इकडे टाकली. आता पेट्रोल पंप नाही म्हणतात, चार्जिंग स्टेशन म्हणावं लागेल. जवळपास 50% चार्ज झाली गाडी. मग अशी 19 किलोमीटरची रेंज होती, आता 187ची रेंज दाखवत आहे. म्हणजे जवळपास 100 किलोमीटर निक्रीज झालं आहे. तर आता आमचा ब्रेक झाला, आता आम्ही निघतो. हे टाटा पॉवरचं ॲप आहे. तर टाटा पॉवरची चार्जिंग जरा कॉस्टली आहे बाकीच्या याच्यापेक्षा. हे बघा, टाटा पॉवर इज हेड चार्ज फेचिंग चार्जिंग स्टेटस. चार्जिंग सुरू झालं. चार्जिंग चालू आहे ना. चार्जिंग सुरू आहे आता. तर आम्ही जेवण करणार इथे, त्यामुळे लावून दिली. जास्त काही चार्ज हे नव्हतं, 75% आहे ऑलरेडी. तर आता 100 होऊन जाईल 20 मिनिटात. तोपर्यंत आमचं जेवण होऊन जाते हॉटेलमध्ये. हॉटेल विजय इथे आहे ते टाटा पॉवर. चला. तर मित्रांनो, आता 51% बॅटरी राहिली आहे. ते आम्ही चौथ्या वेळेस आता चार्ज करतोय. जिथं आम्ही ब्रेक घेतला तिथं अर्धा घंटा आम्ही बॅटरी पण चार्ज केली. इथं ट्राय के चार्ज आहे, चार्जर फास्ट चार्जर आहे 40 वोल्टचं. इथून समृद्धी महामार्ग जवळच आहे. समृद्धी महामार्ग तिकडं समृद्धी महामार्ग आहे. तर चार्जिंग स्टेशनचा तसा काही प्रॉब्लेम नाही आहे. भरपूर चार्जिंग स्टेशन झाले आहेत या हायवेला. हा जालना हायवे, पुणे जालना. जालन्यानंतर आम्ही चिखलीवरून बुलढाणा असा आमचा रूट आहे. तर आता हे लास्ट चार्जर आहे, लास्ट चार्जिंग करतो आम्ही. त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट घरीच पोचणार. कारण की एकदा चार्ज केल्यानंतर जवळपास 200-210ची रेंज मिळेल. ते जे स्लो चार्जर असते ना, ते जेव्हा आपण घरी चार्ज करतो तेव्हा जवळपास 230-250पर्यंत रेंज दाखवते. पण हे फास्ट चार्जर जेव्हा फास्ट चार्जिंग करते तर त्याची रेंज थोडी कमी दाखवते. कारण की त्याला कोलॅबरेट व्हायला थोडा वेळ लागत असेल, मे बी असं काहीतरी आहे. तर तो त्याचा फायदा आहे. घरी स्लो चार्जवर चांगली चार्ज होते बॅटरी, आणि फास्ट चार्जरवर थोडी फास्ट तर होते पण ती फुल रेंज दाखवत नाही. तर मित्रांनो, या चार्जरला काहीतरी प्रॉब्लेम आहे. 10-15 मिनटं झाली आम्ही लावलेली चार्जिंगला, पण 1% वाढलं नाही. तेवढंच आहे, 51%. तर आता दुसरं नेक्स्ट चार्जर बघू. 46% बाकी आहे. 105 किलोमीटर्स रेंज आहे अजून. तर आता आम्ही भारत पेट्रोलियम आहे रिंग रोडला जालन्यामध्ये, तर तिथं आलो आहे. आता तिथं लावली चार्जिंगला. आता बघूया चालू होते का. आतापर्यंत आम्ही 600 रुपये झाले आमचे चार्जिंगचे बिल. 600 रुपये म्हणजे बाहेर, आणि घरी केलं तर ते वेगळं. त्याचे झाले असतील 250. 600-250 850, आणि हे समजा 150 रुपये 200 रुपये होतील. म्हणजे 1000मध्ये पुणे टू बुलढाणा 1000मध्ये आम्ही घरी पोचणार. तर स्वस्त आहे, कारण की माझ्या कारला पेट्रोल कार आहे माझी, तर त्याला 2100-2200 रुपयाचं पेट्रोल लागते. पण मग त्याच्यामध्ये परेशान नाही होत पेट्रोलमध्ये. तुम्ही एकदा पेट्रोल भरलं की डायरेक्ट घरी. फक्त ब्रेक तुम्हाला घ्यावा लागतो जेवणासाठी, टी ब्रेक, वॉशरूम वगैरे असे ब्रेक घ्यावे लागतात. पण ते तर आहेच, मग थोडं ते महाग पडते आणि त्याच्यामध्ये परेशानी कमी आहे. याच्यामध्ये स्वस्त पडते. तर आपलं इन्फ्रास्ट्रक्चर तेवढं डेव्हलप नाही झालं अजून. तरी भरपूर जणांचे दिसले आम्हाला चार्जिंग स्टेशनला लावल्या होत्या.
मित्रांनो, मगाचं ते भारत पेट्रोल पंप होतं, तिथे चार्जिंग स्टेशनला काही प्रॉब्लेम होता, व्होल्टेज कमी होतं, तिथे फक्त 5%च झाली चार्ज. मग आम्ही बराच वेळ ट्राय केलं, 10 मिनटं, पण ते चार्जच होईना. तर आता आम्ही जालन्यामध्येच आहे, हॉटेल फ्लोरा इन हायवेलाच आहे हे. तर इथं आलो, आता इथे ट्राय करून बघतो आहे. इथून बुलढाण्यासाठी रस्ता पण आहे आम्हाला जायला. हा इकडं बुलढाणा जातो रस्ता. तर इथं आम्हाला चार्ज करावेच लागेल, कारण की आता आमची रेंज बाकी आहे 51. आमची रेंज बाकी आहे 47. तर बुलढाणा अजून 125 किलोमीटर बाकी आहे. तर मग एवढ्या याच्यावर जाणार नाही आमची गाडी. तर आम्हाला आता इथे चार्ज करावंच लागेल. तर हे असे काही प्रॉब्लेम्स येतात, त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला होता की रिअल लाईफमध्ये सध्या कसं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. तर मित्रांनो, इथं पण आहे ना व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे, इथं पण चार्ज होत नाही आहे. या जालन्यामध्ये इकडं स्टील कंपन्या आहेत, खूप मोठा MIDC आहे ना, तर मे बी तो प्रॉब्लेम असू शकतो की इथं व्होल्टेज संध्याकाळी कमी राहते. तर माझं तरी असं म्हणणं आहे की जालन्याच्या अगोदरच तुम्ही फुल चार्ज करून घ्या. तुमची अगर तुम्ही EV आणत असाल, नागपूरला वगैरे जात असाल, तर तुम्हाला अगोदरच चार्ज करून घ्यावं लागेल फुल. जालन्यामध्ये आम्ही तीन चार्जिंग स्टेशन ट्राय केले, ते बंद होते. तिन्ही ठिकाण झालं नाही, हे तिसरं ठिकाण आहे. म्हणजे टोटल आमचं सहावं चार्जिंग स्टेशन आहे जे आम्ही चेक केलं. 3मध्ये झालं होतं, आता 3मध्ये फेल जाते. चला बंद कर. चला, होत नाही. आता आम्हाला तिकडे वापस जावं लागेल. एक अमृतसर हॉटेल आहे इकडं मागं, तिथे टाटाचं आहे. आय होप ते पण चालू असेल, ते चेक करतो आता. माझा घसा थोडा बसला आहे, त्याच्यामुळं आवाज माझा तुम्हाला वेगळा येईल, सॉरी त्याबद्दल. तर मित्रांनो, आम्ही परत थोडं रिटर्न आलो मागं 5-6 किलोमीटर. हॉटेल एकता, जिथं आम्ही पहिले थांबलो होतो, तर तिथंच आलो परत. आणि तिथं आता स्टार्ट झालं आहे. मग अशी तुम्हाला दाखवतो ना, नेक्सॉन गाडी ते चार्ज होत होती, त्या सेम पोर्टमध्ये लावलं आहे. मग अशी आम्ही राईट साईडच्या पोर्टमध्ये लावलं होतं, तेव्हा चालू नव्हतं झालं. तर आता लेफ्ट साईडच्या पोर्टमध्ये लावलं आहे. चार्जिंग इथं व्होल्टेज पण चांगलं आहे बघा, 336-36 पर्यंत व्होल्टेज जात आहे. तर इथं अर्ध्या घंट्यात होऊन जाईल चार्ज बऱ्यापैकी, कारण की इकडं जालन्यामध्ये थोडे ऑप्शन कमी आहेत. इकडे पुण्या साईडला पण एक अमृतसर हॉटेल आहे, अमृतसर हॉटेलमध्ये टाटाचं आहे. तर ते थोडं दूर पडते, पण म्हणून आम्ही इथं एकदा म्हटलं इथे ट्राय करून बघावं. झालं तर झालं, आणि बरं झालं स्टार्ट झालं चार्जिंग. कारण की आम्हाला बुलढाण्याला अजून 3 घंटे लागतील. आता वाजले 6:30, आम्ही पोचू समजा 9:30पर्यंत. आईची तब्येत पण खराब आहे, तिला पण बरं नाही वाटत आहे, ताप आला थोडा, ती झोपून राहिली आहे. लोड जास्त असल्यामुळे प्रॉब्लेम आहे का? इंडस्ट्रियल लोड जास्त आहे या ठिकाणी, त्याच्यामुळे व्होल्टेज कमी होते. अच्छा, इथे स्टील कंपन्या असल्यामुळे मे बी आम्हाला तो प्रॉब्लेम आला. स्टील कंपन्या आहेत, जास्त लोड आहे. तर 91% झाली आहे बॅटरी चार्ज. 206 किलोमीटर आता रेंज आली. आता वाजले 7:15. तर पाऊण घंट्यात 42% झाली चार्ज. तर आता नो टेन्शन, आता आम्ही घरी पोचतो. तर पोचलो आम्ही घरी. इथे आम्ही चार्जिंगसाठी बॉक्स पण करून ठेवला आहे. आता हे घरच्या चार्जर चार्ज होत आहे. स्लो चार्जिंगमध्ये जास्त चार्ज होते, 250-260 किलोमीटर फास्ट चार्जरपेक्षा. टोटल आमची टोटल ट्रिप झाली आहे 442 किलोमीटर. आणि आम्हाला चार्जिंगचा खर्च आला जवळपास 1,1100 रुपये चार्जिंगचा टोटल, म्हणजे घरचं पकडून आणि बाहेरचं 900
850-900 रुपये. तर असा 1142 किलोमीटरचा प्रवास केला आहे. म्हणजे पेट्रोलपेक्षा तर नक्कीच स्वस्त आहे, कारण की पेट्रोलला 2100-2200 रुपये 2300 रुपयेपर्यंत लागते पेट्रोल. तर आम्ही जालन्यामार्गे आलो, नाहीतर आमचा रूट तसा सिल्लोड मार्गे बुलढाणा असतो, तो शॉर्टकट रूट आहे. हा थोडा लाँग रूट आहे, जवळपास याच्यात 40 किलोमीटर अंतर वाढते. तर मित्रांनो, आम्ही घरी पोचलो. आता वाजले 9:30 पावणे 10 झाले. माझा आवाज खूप बसला आहे, थ्रोट इन्फेक्शन झालं. तर आमचा प्रवास चांगला राहिला. थोडेफार चॅलेंजेस आहेत. चार्जिंग जेव्हा करतो तेव्हा जिथे जिथे स्टेशन आहेत कोणते चालू होते, कोणते बंद होते, पण शेवटी आम्ही पोचलो. तर आमचा जवळपास 400 किलोमीटरचा प्रवास झाला. तर तुम्हाला तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये मला सांगा. EVबद्दल काही प्रश्न असतील मी त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. ज्यांना या साईडला प्रवास करायचा आहे, चार्जिंग स्टेशन कुठे आहेत, मी ते सगळं डिस्क्रिप्शनमध्ये टाकून ठेवतो. म्हणजे तुम्हाला पण जेव्हा तुम्ही नेक्स्ट टाईम प्रवास कराल तुम्ही तिथे चार्ज करण्याचा ट्राय करू शकता. तर हा व्हिडिओ इथे संपवतो, कारण की हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. तर तुमची मी थँक्यू, तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता गुड नाईट, शुभरात्री. भेटूया नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.